उत्तराखंड निसर्ग सौंदर्य, पण तितकाच धोकादायक प्रदेश. असंच आत्ताच आपण पाहिलेल्या पावसाळ्यात सगळं अनुभवास आलं ना. पण या उत्तराखंडच्या काही पहाडी प्रदेशामध्ये 1990 साली एका व्यक्तीच्या लक्षात आलं की सगळी जमीन सुकत चाललेली आहे, पाणवठे नष्ट होत गेलेत. त्या पहाडी गावातल्या घरातल्या मुलींना, स्त्रियांना एक हंडाभर पाण्यासाठी कितीतरी दूरवर जावं लागतंय. पुरातन काळातले जलस्रोत सर्व कोरडे ठणठणीत पडलेत. गावाजवळून वाहणारी नदी, रस्कीन नदी, नदी होती असा प्रश्न निर्माण होऊ लागला. थोडक्यात पाण्याचा अंश या गावातून आटत गेला आणि मग जगणं मुश्किल ज्या गावात होतं तिथून काय होतं? पलायन सुरू होतं, स्थलांतर सुरू होतं. कारण लोक आहे तिथं पाणी कसं मिळू शकेल हे पाहत नाहीत. त्याचा आपण साठा करू शकतो का? निसर्गातून मिळणारं पाणी आपण कुठं जिरवू शकतो का, अडवू शकतो का, असे विचार लाखो करोडोतून एखादाच व्यक्ती करत असतो. आणि म्हणूनच या जल है तो कल है ही जी काही एक मोहीम राबवली पाहिजे, ती मोहीम राबवणारे हात या करोडोंच्या लोकसंख्येच्या देशात खूप कमी आहेत. मग कोणीतरी एखादा राजस्थानमधला असतो आणि आता कोणीतरी एखादा उत्तराखंडचा एक व्यक्ती, एक शिक्षक प्रकाशात आला आहे. तो म्हणजे मोहनचंद्र कांडला. मोहनचंद्र कांडला हे उत्तराखंडमधल्या अशाच एका गावातील एक साधं व्यक्तिमत्व. पण त्यांनाच आज आपण कडक सॅल्यूट या सदरात घेतोय. का बरं घेतोय? जलबाबत, पाण्याच्या बाबतीत महान कार्य करणाऱ्या भारतातल्या 6 लोकांपैकी हे एक ठरलेले आहेत. म्हणजेच या पाण्याच्या बाबतीत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार, भारताच्या महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार जलस्रोत अभियानाबद्दल हा मोहनचंद्र कांडला यांना 2024 साली दिला गेला, जाहीर झाला. यथावकाश जाहीर झाल्यानंतर आपल्या विज्ञान भवनमध्ये ते फंक्शन झालं, त्यांना मिळाला. आता हा इतका मोठा 6वा जलस्रोताच्या बाबतीतला पुरस्कार मिळण्यासाठी काय बाबा या एका शिक्षकाने काय काम केलं? काही लोकांना वाचून ऐकून माहीत असेल, पण वाखाणण्यासारखं काम आहे. आणि म्हणूनच कविप्रवीश यूट्यूब चॅनलवर कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये अशा या महान व्यक्तिमत्वास हा प्रवी कडक सॅल्यूट करतोय, करोडो नमन करतोय, करोडो वेळा प्रणाम करू शकतो त्यांना. ज्या गावामध्ये आपला जन्म झाला, ज्या गावाने आपल्याला काही शिक्षण दिलं, मोठं केलं, कुठेतरी जाऊन नोकरी करण्याइतकं सक्षम बनवलं, त्याच गावाची जेव्हा पडझड व्हायला लागते तेव्हा मग सगळा कामधंदा सोडून गावाकडच्या एका शाळेत शिक्षकी पेशा तो स्वीकारायचा आणि मग
मुलांना शिकवता शिकवता एक परिवर्तनाची लाट त्या संपूर्ण गावात घेऊन यायचं आणि शिक्षकी पेशा हा फक्त नोकरीपुरता मर्यादित न ठेवता सगळ्या गावातल्या स्त्रियांना एकत्र करायचं. अख्ख्या गावामधून विरोध असताना सुद्धा काही लोक जेव्हा चिडवतायत, भ्रामक कल्पना घेऊन जगतोय हा शिक्षक, हा वेडा आहे, हा जे काही करायचं ठरवतोय असं काहीही घडू शकत नाही, या गावातले स्थलांतरित होणाऱ्या लोकांना हा अडवू शकणार नाही आहे, अशी त्याच्यावर टीका होत असताना सुद्धा त्यांनी एक संकल्प केला की या गावामध्ये जे लोक स्थलांतरित होत आहेत त्यांना आपण हे पटवून देऊयात की ज्या मातीत आपण जन्माला आलो ती माती सोडून कुठे जाऊ नका, या मातीला आपण नवा आकार देऊ आणि हळूहळू याच्या मनातली परिवर्तनाची लाट त्या उत्तराखंडमधल्या पहाडी गावातल्या कष्टकरी स्त्रियांच्या मनामध्ये रुजण्यासाठी तसा जास्त कालावधी नाही लागला. 1990 साली त्यांनी हे कार्य सुरू केलं. कन्सेप्ट काय होता? जेव्हा आपण एखादं बीज जमिनीमध्ये पेरतो तेव्हा त्याच्यातून पीक आपण घेतो ना, त्या बीजाला अंकुर फुटतो ना, एका दाण्यापासून हजारो दाणे उगवतात ना, याच पद्धतीने त्याने या उत्तराखंडमधल्या सगळ्या स्त्रियांना समजावून सांगितलं, जैसे हम बीज बोते हैं तो हमें फसल मिलती है, वैसे ही हम पानी बोने की कोशिश करते रहेंगे तो पानी उग आएगा. म्हणजेच ज्याप्रमाणे बीज आपण जमिनीमध्ये पेरून पिकं मिळवतो, पीक कमवतो, एक दाणा पेरल्यानंतर हजारो लाखो दाणे उगवतात हे आपण पाहतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या या उत्तराखंडच्या या जिथं पाण्याचा अंश कमी होत चालला आहे त्या ठिकाणीच पाणी पेरायला सुरुवात करू. सुरुवातीला कोणत्याही कामामध्ये कोणत्याही विधायक कार्य हाती घेतल्यानंतर तुम्हाला विरोध हा होतोच, त्यातल्या त्यात इट इज आवर इंडिया. भारतामध्ये तर असा विरोध करणारे ती लाटच असते. म्हणजे एखादा व्यक्ती जर काही चांगली संकल्पना घेऊन आला तर त्याचं खच्चीकरण करून देण्यासाठी, त्याला खाली खेचण्यासाठी हजारो हात पुढे येतात, पण त्याला मदतीचे 10 हात किंवा शेकडो हात जेव्हा मिळायला सुरुवात होते तेव्हा हेच हजारो हात पळून जातात किंवा त्या शेकडो हातांना मदत करण्यासाठी उद्युक्त होतात. असं चित्र हळूहळू 1990 साली केलेल्या कार्यामध्ये त्यांना दिसायला लागलं. मोहनचंद्र कांडला एक साधा शिक्षक, त्याने मुलांच्या मनामध्ये हे रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि ती घटना घडण्यासाठी एक लहान मुलगाच कारणीभूत झाला असं ते अगदी अभिमानाने सांगतात. 3रीतल्या विद्यार्थ्यांना वर्गावर शिकवायला गेल्यानंतर त्या वर्गातला एक विद्यार्थी अतिशय अजागळ, अतिशय अस्वच्छ अशा पद्धतीने वर्गात आला आणि एक शिक्षक या नात्याने, शिक्षक हा गुरुच्या भूमिकेत असतो, आईवडिलांच्या भूमिकेत असतो, चांगल्या मित्राच्या भूमिकेत असतो, अशी सर्व भूमिका त्याला बजवायची असते. एक सुंदर नागरिक घडवण्यासाठी एक मातीचा गोळा त्याच्या वर्गात आलेला असतो आणि 3रीतलं वय काय असतं हो? या 3रीतल्या विद्यार्थ्याला अजागळ पद्धतीने, अस्वच्छ पद्धतीने शाळेच्या वर्गात आला, शाळेत आला म्हणून त्यांनी बाजूला घेऊन त्याला विचारलं, अरे बाळा, तू अशी आंघोळ वगैरे न करता, कपडे न धुता, अस्वच्छ तोंड न धुता शाळेत का येतोस? असं नाही आलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, रोज चांगल्या पाण्याने आंघोळ केली पाहिजे, तोंड धुतलं पाहिजे, कपडे धुतले पाहिजेत, स्वच्छ कपडे घातले पाहिजेत. अशा पद्धतीने त्याला शिकवण्याचा जेव्हा प्रयत्न केला, हे सगळं ऐकून घेतल्यावर तो 3रीतला विद्यार्थी आपल्या या मास्तरांना सांगतो, मास्तर, आंघोळीची काय बात करताय? तोंड धुण्याची काय बात करताय? कपडे धुण्याची काय बात करताय? माझ्या घरात तर पाण्याचा अंश पण नाही आहे. खूप लांबून माझी आई पाणी आणते
ते पाणी वाया घालवणं अंगावर काटे येतात, शक्य होत नाही. असं तिसरीतला विद्यार्थी जेव्हा असं उत्तर देतो तेव्हा त्या शिक्षकाच्या डोक्यामध्ये लख्खकन प्रकाश पडतो की आता नक्कीच वेळ आली आहे काहीतरी करायचं. याच याच गावात, याच उत्तराखंडमध्ये ही जी रिस्कन नदी जी कोरडी पडत चालली आहे, त्या नदीला आपण पुन्हा वाचवू शकतो का? या उत्तराखंडच्या पहाडी भागात पूर्वी इतिहासकालीन जे झरे होते, जे आटले आहेत, ज्या विहिरी होत्या, ज्या आटल्या आहेत, त्यांच्यामध्ये आपण पुन्हा एकदा झरा कुठून आणू शकतो का? अशा विचारांनी त्यांना भंडावून सोडलं. आणि मग हा शिक्षक त्या गावामध्ये जागृती करत फिरू लागला. शाळेमधले सगळे तास संपल्यानंतर झाली, आता मी पाट्या टाकल्या, आता मी बाकीचं काही करणार नाही, अशी सामान्य माणसाची प्रवृत्ती घेऊन जगणारा हा शिक्षक खचितच नव्हता. आणि मग तो झपाटून कामाला लागला. शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेतलं. शाळेच्या आसपास त्यांनी खड्डे करायला सुरुवात केली. खड्डे म्हणजे पाणी साठण्यासाठी. जे काही निसर्गाकडनं पाणी मिळेल ते त्या जमिनीत मुरलं पाहिजे. मग पाणी अडवा, पाणी जिरवा, ही सुरुवात झाली. मग पाणी कसं अडेल? मग त्यांनी 1,00,000 झाडं लावली. सगळ्या स्त्रियांना विश्वासात घेतलं. त्यांना हे पटवून सांगितलं की तुम्ही जे 2-2, 3-3 किलोमीटर पहाडातनं पाणी आणताय, डोक्यावरती हंडे घेऊन येताय, हा तुमचा जो वेळ वाया जातो, तुमची शक्ती वाया जाते, त्यासाठीच मी प्रयत्न करतोय, मला तुम्ही मदतीचे हात द्या. म्हणून त्यांनी शेकडो असे गट स्थापन केले. आणि या कष्ट करणाऱ्या पहाडातल्या कष्टकरी स्त्रिया, त्यांना ही गोष्ट पटली आणि त्यासुद्धा झपाटून कामाला लागल्या. रोजचं आपलं काम उरकून, रोजचा आपला संसाराचा व्याप उरकून त्या या शिक्षकाला जॉईन झाल्या. त्यांनीसुद्धा जिथं जिथं म्हणून खड्डे करता येतील, छोटे छोटे तलाव जिथं जिथं निर्माण करता येतील, तिथं तिथं त्यांनी खोदकाम सुरू केलं. आणि प्रत्येक पावसाळ्यात त्यांना चांगला निकाल मिळू लागला. 1,00,000 झाडाची अजून परत भरती झाली. अनंत रोपं लावली गेली. शाळेच्या विद्यार्थ्यांनासुद्धा उद्युक्त केलं गेलं. त्यांनासुद्धा हे समजावून सांगितलं गेलं की गावात पाणी असेल तर स्थलांतर थांबेल. ही जी आहे नदी, रस्किन नदी, हिला आपल्याला वाहतं करायचं आहे. असे झपाटून सगळ्यांच्या मनामध्ये या स्वप्नांची बीजे रोवली आणि जमिनीमध्ये पाणी पेरण्याची सुरुवात झाली. 1990 ते 2005 एका महान व्यक्तीने यांना मदतीचा हात दिला. मोहनचंद्र त्या व्यक्तीचं, ललित म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांचं नाव पण खूप अभिमानाने सांगतात. या व्यक्तीने मदत केली. माणूस म्हणतो की सरकार आमच्यासाठी काहीच करत नाही. सामान्य माणसाची रडकथा या वाक्यापासून सुरुवात असते. आपण सरकारसाठी काय केलं, आपण देशासाठी काय केलं, हे कधीही तो सांगण्यासारखं काहीही करत नाही. पण देशाने माझ्यासाठी काहीच केलं नाही अशा बोंबा मारत फिरणाऱ्यांची गर्दीच गर्दी आहे. आणि अशा गर्दीमध्ये, अशा या गर्दीच्या अंधारात एक चमकता तारा कधीतरी कुठेतरी भारताच्या कानाकोपऱ्यात चमकत राहतो. मोहनचंद्र कांडला, एक शिक्षक, खरोखर एक चमकता सितारा. उगीच नाही हो, महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते महान पुरस्कार दिला जातो. केंद्र सरकारच्या माणसांनी जेव्हा यांचं कार्य हळूहळू गुप्तरित्या निरीक्षणाखाली आणलं, जेव्हा पुरातन काळातले जलस्रोतसुद्धा तिथं भरती व्हायला लागली पाण्याची, तिथल्या विहिरी भरू लागल्यात, हे जाणवलं. 1,00,000 झाडं मस्त टवटवी पांघरून खूप छानरित्या वाढली आहेत. त्या झाडांच्या मुळाने त्या मातीची धूप थांबली आहे, पाणी जिरू लागलं आहे, पाणी अडवलं चाललं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक स्त्रीला आपापल्या घराजवळ खड्डे करायला सांगणं, तलाव कसे खोदायचे, छोटे 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 हौद आपण कसे बनवू शकतो, तिथं पाणी कसं साठू शकतं, ते झिरपून कसं तुमच्या जुने जलस्रोत कसे प्रवाही होऊ शकतात, हे सगळं ज्ञान त्या एका मास्तरनी दिलं. एक व्यक्ती मनात आणलं तर काय काय करू शकतो. तुम्ही आम्ही ऐकलं असेल ना, एका व्यक्तीने तर पूर्ण पहाड खोदून आपल्या गावाकडे जाणारा रस्ता तयार केला आहे एकट्याने. वर्षानुवर्ष तो पहाड खोदत राहिला. काय इच्छाशक्ती दांडगी असते हो, काय संकल्पना असते डोक्यात, काय गावाच्याविषयी प्रेम असतं मनात, काय त्या मातीशी त्यांनी जडलेलं ते नातं.
एखाद्या विशालकाय वृक्षाच्या मुळांसारखं ते अगदी घट्ट नातं असतं. अशी माणसं या पृथ्वीवर आहेत म्हणून ही पृथ्वी अजून तरी टिकून आहे, असंच मला म्हणावंसं वाटतं. मोहनचंद्र कांडलासारख्या व्यक्ती, राजस्थानमधला पाण्याचा थेंबन वाचवणारी ती व्यक्ती, शहा, अशा कितीतरी व्यक्ती आहेत. मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला. 350 ते 400 वडाची झाडं लावणारी एक एक बुढी आवरत, जिला शेकडो वर्षाचं आयुष्य लाभलं. त्यांचं देहावसान नुकतंच झालं 114व्या वर्षी. त्यांच्यावर पण मी व्हिडिओ केला आहे. अशी जी माणसं आहेत त्या माणसांनी आपल्या या देशाला खूप काही दिलं आहे. मोहनचंद्र कांडला यांनी शिक्षकी पेशा तो अवलंबला. आपल्या पहाडी एरियामध्ये ते परत आले. जे काही शिक्षण मिळालं, जी काही सक्षमता होती ती त्यांनी योग्यरित्या वापरायचं ठरवलं. जो काही मनामध्ये संकल्प केला की पाणी पेरूयात आणि पाणी उगवूयात. वेगळी वाटते ना संकल्पना? एखादी बी उगवायची, पेरायची आणि त्याच्यातनं आपण पीक घ्यायचं हे आपल्याला माहीत होतं. बिया पेरूयात आणि पिकं उगवूयात. पण आज पाणी पेरूयात आणि पाणी उगवूयात हा कन्सेप्ट, ही संकल्पना त्यांनी खरी करून दाखवली. 1990 पासून अव्याहतपणे आज 2025पर्यंत त्यांचं कार्य अव्याहतपणे चालू आहे. आसपासच्या 82 गावांनी पण त्यांचा आदर्श घेतला आहे. प्रत्येक स्त्री झपाटून पेटून त्यांना मदत करते. तिचं शेत, तिची काय असेल ती घराच्या आसपासची जागा, प्रत्येक ठिकाणी खड्डे खोदून छोटे छोटे तलाव याची निर्मिती झाली आहे. जमिनीमध्ये पाणी मुरणं हे वाढत गेलं आणि आपोआप त्या गावातून होणारं स्थलांतर हे बंद झालं. पलायन करणारी लोकं पुन्हा गावाकडे आकर्षित झाली. अरे चलो, अपनी अपनी मिट्टी में कुछ करके खाएंगे, अपनी अपनी मिट्टी में कुछ फसल उगाएंगे. चलो पहले पानी बोएंगे, पानी की बूंदें बोएंगे और पानी उगाएंगे. अपने आप सब कुछ ठीक हो जाएगा. रस्किन नदी सब कुछ ठीक हो जाएगा म्हणत म्हणत प्रवाही झाली आणि आज 45,000 लोकांची जीवनदायिनी ठरली आहे. जुने जलस्रोत, जुन्या विहिरी, कुठेतरी अडगळी झाडी झुडपात लपून गेलेले हे झरे, या विहिरी, त्याची पण सफाई केली यांनी, त्याची खुदाई केली. सरकारने काही केलं पाहिजे ही वाट न पाहता सतत कार्यरत राहणारे हे मोहनचंद्र कांडला यांना कविप्रवीत शोचा खूप खूप कडक सॅल्यूट, करोडो नमन, करोडो प्रणाम. जलस्रोत आणि जलसाठा कसा वाढवायचा आणि जमिनीमध्ये पाणी कसं मुरवायचं या बाबतीतलं केंद्र सरकारने गुप्तरित्या केलेलं निरीक्षण शेवटी त्यांना 6व्या सर्वात मोठ्या जल अभियानाच्या राष्ट्रपतींकडनं मिळणाऱ्या त्या पुरस्कारापर्यंत घेऊन गेलं. त्या केंद्र सरकारच्या निरीक्षण करणाऱ्या कमिटीचे सुद्धा मी लाख लाख आभार मानतो की खऱ्या कामाचं पाठीवरती एक कौतुकाची थाप देऊन कौतुक करणं हे ज्या देशाला जमतं तो देश कधीही मागं राहू शकत नाही. आणि जल है तो कल है. त्या गावातून होणारं पलायन, त्या गावातून होणारं स्थलांतर, त्या गावात होणारे स्त्रियांचे हाल, त्या गावात शैक्षणिक आस्थासुद्धा कमी होत चालली होती, ती सगळी त्यांनी पुन्हा जिवंत केली. रस्किन नदी पुन्हा वाहताना पाहताना या आपल्या कांडला सरांना किती आनंद होत असेल ना. ज्याच्या नावातच मोहनचंद्र आहे. मोहन हे आपल्या श्रीकृष्णाचं नाव. ती ताकद कदाचित या नावात पण असेल ना. ज्याला आपण देवता मानतो, ज्याची आजही शास्त्रज्ञांना उकल होत नाही असं त्याचं जगन्नाथाचं मंदिर. त्या मोहनाचं नाव घेऊन जन्माला आलेली ही व्यक्ती खरोखर तो कारक ठरला ना आपल्या आपल्या गावातल्या लोकांना वाचवण्यासाठी, आपल्या आपल्या गावातल्या जमिनीला पुन्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी. त्याने अहोरात्र कष्ट घेतले. 1990 सालापासून ते 2025पर्यंत स्वतःचा शिक्षकी पेशा सांभाळत असताना, अनेक विद्यार्थ्यांमधनं चांगला नागरिक घडवत असताना, त्यांनी इथून शिकून गेलेल्या, कुठेही नोकरी करत असलेल्या जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना परत एकत्र केलं आणि त्यांच्या मनामध्ये गावाच्या विषयी आस्था निर्माण करून त्यांच्याकडनंसुद्धा ही कामं करून घेण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली. प्रेरित झाले सगळे विद्यार्थी, सगळे बाहेर गेलेले लोक आपल्या गावासाठी झटत आहेत. ही आस्था, हे प्रेम,
हे उच्च कोटीचं प्रेम निर्माण करण्यात मोहनचंद्र कांडला हे यशस्वी ठरले. या मोहनाने त्या उत्तराखंडामध्ये जसं कृष्णाचं गोकुळ प्रसिद्ध होतं, तसंच या मोहनचंद्र कांडला यांच्या गावाला प्रसिद्धी त्यांनी दिली. उजाड माळरान होत चाललेलं, कुठेही काहीही उगवू शकत नाही अशी जमिनीची परिस्थिती असताना 1990 सालापासून परिवर्तनाची चळवळ उभी करणं आणि अशिक्षित बायकांनासुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये ही परिवर्तनाची लाट घालणं, त्यांच्या मनामध्ये सुद्धा गावाविषयी प्रेम उत्पन्न करणं, त्यांच्यासाठीच मी झटतोय हा एक प्रेम, हा आशावाद त्यांच्या मनात निर्माण करणं आणि मग त्यांच्याकडनं इतकं उत्तुंग कार्य होत राहणं, हे सोपं आहे का हो? तुम्ही शिट्टी मारा आणि 4 माणसं तुमच्याकडे येतात का मला दाखवा, असं मी सामान्य माणसांना प्रश्न विचारेन, आव्हान करीन. खूप कमी माणसं असतात हो, ज्यांच्या एका इशाऱ्यावर 4 माणसं धावत येतील. अशी खूप कमी माणसं जगात असतात. त्यातून मग हजारो माणसं एका हाकेवरती येणार आणि सांगेल ते काम करणार. इतकं प्रेम, इतका आशावाद निर्माण करणं, इतकी परिवर्तनाची क्रांती मनात असणं, ते स्वप्न साकार करण्यासाठी सतत झटत राहणं, ध्यास घेणं आणि तो संकल्प सिद्धीस नेऊन भारत देशाच्या एका सर्वोच्च पुरस्कारापर्यंत मजल मारणं, मोहनचंद्र कांडलाजी, इट्स नॉट ए जोक. खूप मोठं काम तुमच्या हातून घडलं आहे आणि खरोखर मी तुम्हाला एक देवत्व मनामध्ये तुमच्या आहे असंच मी व्यक्त होतो आहे. श्रीकृष्णाचं रूप तुम्ही आहात. तुमच्या पित्याने, तुमच्या मातेने तुमच्यासाठी जो काही त्याग केला असेल, जे काही तुम्हाला त्यांनी शिक्षण दिलं असेल, संस्कार केले असतील, त्याचा वाटा नक्कीच याच्यामध्ये आहे. म्हणूनच तुमच्या मातापित्यांनासुद्धा कडक सॅल्यूट करतो मी. मोहनचंद्र कांडलाजी यांचं हे कार्य तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला? कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये अशा काही धुरंधर व्यक्तींचा, अशा काही महान व्यक्तींचा समावेश मी नेहमीच करण्यासाठी उत्सुक असतो. अजून तुमच्याकडे अशी काही माहिती असेल, कोणीही कुठल्याही सामान्याने एखादं जर असामान्य काही कर्तृत्व दाखवलं असेल, कार्य केलं असेल, जनतेच्या हिताची कामं करत असेल तो व्यक्ती, तर त्याची नावं माझ्यापर्यंत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की पोहोचवा. नाव, पत्ता. त्या व्यक्तींना स्वतः मी भेटून जाऊन त्यांच्या मुलाखतीसुद्धा घेऊ शकतो किंवा कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये त्यांचं कार्य अजून 100, 200, 500, 1000, लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड नक्कीच करू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. कारण एका पर्वतराजीच्या एरियामध्ये राहणारा, एका पहाडी प्रदेशात राहणारा एक शिक्षक, त्याने मनात आणलं तर तो काय काय करू शकतो, हा एक सर्व शिक्षकांच्या डोळ्यापुढं आदर्श निर्माण करणारा शिक्षक आहे. कारण मी पाहतो, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी करत असताना लाखो रुपये पगार कमवून नंतर दिवसभर काय करतात ते शिक्षक? एकतर त्या प्रायमरी टीचरचा जो काही त्यांचा रोल आहे, जी काही भूमिका त्यांना निभावायची आहे, तीसुद्धा व्यवस्थितरित्या निभावत नाहीत. ही शोकांतिका आहे आपल्याकडच्या जिल्हा परिषद शाळांची. अशा सगळ्या शिक्षकांनी हा आदर्श घ्यावा आणि कुठेतरी रिकामा मिळणारा वेळ समाजासाठी कसा देता येईल याच्यासाठी थोडी तरी धडपड करा. तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना फक्त सकाळी 7:30 ते दुपारी 12:30पर्यंत फक्त शिक्षकी पेशा नोकरी करायची आहे. बाकीचा वेळ तुमचा सगळा रिकामा वेळ आहे. तो रिकामा वेळ सत्कारणी नाही लावता येणार. छंद जोपासा तुमचे, पण त्याच्याबरोबर कुठेतरी काहीतरी समाजासाठी आपण या रिकाम्या वेळात काही करू शकतो का, अशी ठिणगी जरा मनात पेटू द्या. मोहनचंद्र कांडला यांचा आदर्श घेऊन इतर काही कार्य तुम्हाला करता येतं का, हे नक्की सगळ्या झेडपीच्या शिक्षकांनी पाहावं, असंही मी जाहीर आव्हान करतो. कारण जी शोकांतिका मी बोलून दाखवली ती मी माझ्या डोळ्याने बघितली आहे. माझं हे निरीक्षण आहे. खूप कमी शिक्षक तो जो रिकामा वेळ मिळतो तो सत्कारणी लावतात. बाकीचे काय करतात याची यादी खूप मोठी आहे. चला असो, तो एक वेगळा विषय होऊन जाईल. सध्याचा आपला हा व्हिडिओ मोहनचंद्र कांडलाजी यांना कडक सॅल्यूट करण्याचा, त्यांच्या महान कार्याला सॅल्यूट करण्याचा. त्यांचं महान कार्य हे नक्कीच आयुष्यभर त्यांच्यानंतरसुद्धा हे मोजलं जाईल. त्यांनी आज जी ज्या लोकांची सोय केली आहे त्यांना, या लाखो लोकांच्या, तिथल्या 45,000 तर त्यांच्या गावातली लोक आहेत, इतर 82 गावातल्या लोकांच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना लाभतील आणि त्यांना एक आरोग्यसंपन्न शतायुषी व्हावं, त्यांनी चांगलं आयुष्य मिळावं, याच सदिच्छा त्या सगळ्या लोकांच्या वतीने हा प्रवीच व्यक्त करतो आहे.
भेटूयात मित्रांनो पुन्हा अशीच एखादी कहाणी घेऊन. पाहत राहा, ऐकत राहा. कविप्रवीज शो, द ओनली युनिक चॅनल ऑन यूट्यूब विच हॅज गिव्हन यू 8,860 व्हिडिओज.